गुरुचरित्र अध्याय 12वा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री गुरु म्हणती जननीसी आम्हा ऐसा निरोप देसी अनित्य शरीर तो जाणसी काय भरणवसा जीवित्वाचा. श्लोक. अनित्यानी शरीराणी विभवो नैव शाश्वत नित्य सन्निहितो मृत्यू कर्तव्यो धर्मसंग्रह. टीका. एखादा असेल स्थिरजीवी त्यासी तुझी बुद्धी बरवी अनित्य देह विभवो भाव्य पुढ्य कवणा भरवसा. देह म्हणजे क्षणभंगूर नाह्य राहिले कवण स्थिर जन्मवरी दृढ असेल शरीर पुण्यमार्गे रहाटावे. जो असेल मृत्यूसी जिंकित त्याने निश्चयाव्य शरीर नित्य त्यासी तुझा उपदेश सत्य म्हणे करीन धर्म पुढ्य. अहोरात्रिय आयुष्य उण्य होत असत्य क्षणक्षण्य करावा धर्म याची कारण्य पूर्ववेसीय परियेसा. अल्पोदकीय जैसा मत्स्य तैसेय मनुष्य अल्पायुष्य जन्मवरी असे प्राणी सुरस धर्म करावा परियेसा. जैसा सूर्याचा रथ चाले निमिष होता शीघ्रकाळ्य 22 सहस्त्र गाव पळे तैसे आयुष्य क्षीण होय. पर्जन्य पडता वृक्षावरी उदक राहे पर्णाग्रिय स्थिर नवे अवधार्य पडे भूमीवरी सवेंची. तैसे शरीर नवे स्थिर जीवित्वा मरण निर्धार यौवन अथवा होतांची जर कलेवर हेय नश्य जाणा. याची कारणे देहासी विश्वास व नये परियेस्य मृत्यू असे हा सहवासी धर्म करावा तात्काळ्य. पिकलेय पान वृक्षीय जैस्य लागलेय असे सूक्ष्मवेश्य तैसेंची शरीर हेय भरमवस्य केधवा पडेल न कळे जाणा. एखादा नर कळंतरासी द्रव्य देतो परिहेसी दिवसगणना करी कैसी तैसा यमकाळ लक्षितसे. जैशा समस्त नदी देखा समुद्रासी घेऊनी जाती उदका परतोनी न येती जन्मभूमिका तैसे आयुष्य न परते. अहोरात्री जाती पळून ऐसे निश्चय जाणून पुण्य न करीती जे जन ते पशु समान परियेसा. जया दिवशीय पुण्य घडले नाह्य वृथा गेला दिवस पाह्य तया यमासी करुणा नाह्य कराव्य पुण्य तात्काळ. पुत्र दारा धन गोधन आयुष्य देह येण्य गुण जे जन निश्चित म्हणती जाण ते पशुसम परियेस्य. जेसी सुसरी मनुष्यासी भक्षिती होय परियेस्य तैसे या शरीरासी वृद्धाप्य भाक्षी अवधारा. या कारण्य तारुण्यपण्य कराव्य पुण्य विद्वज्ञ आम्हा का हो वर्जिसी जननी काय बुद्धी बरवी असे. जो यमाचा असेल इष्ट त्याने करावा आळस हट अमरत्व्य असेल जो सुभट त्याने पुढ्य धर्म करावा. संसार म्हणजे स्वप्नापरी जैसे पुष्प असे मोगरी सवेंची होय शुष्कापरी तयासम देह जाणा. जसी विजो असे लवत सवेंची होय अव्यक्त तैसे प्राय देह होत स्थिर नोहे परियेसा. ऐसे नानापरी देखा बोधिता झाला जननी जनका विस्मय करीती सभालोक बाळक केविय तत्व सांगतो. एकोनी पुत्राचे वचन माता करीतसे नमन देवा निरोपिले अज्ञान विनंती माझी परिसावी. तुवा निरोपिले आम्हांसी पुत्र चवघे होती लेसी विश्वास नवे गा मानस्य कुळदेवता पुत्रराया. जन्मवरी हो एक सूत तन्ववरी रहावे समीपत निरोप नेदिय तन्ववरी सत्य म्हणोनी विनवी तयेवेळ्य. माझे वचन अवेरुनी जरी जाशील निघोनी प्राण देईन तत्क्षण्य हा निश्चय अवधार्य. पुत्र नवसी तो आम्हांसी आमुचे कुळदैवत होसी सत्य करे गा वचनासी बोल आपुले दातारा. एकोनी मातेचे वचन श्री गुरु बोलती हांसून आमचे बोल सत्य जाण तुझे वाक्य निर्धारीन पा. तू ते होतांची पुत्र दोन्ही निरोप द्यावा संतोषोनी मग न राहे ऐक जननी बोल आपुले सत्य करे. संवत्सर एक तुझ्या घर्य राहुव माते निर्धार्य वासना पुरतील तुझ्या जरी मग निरोप दे मज. ऐसी करुनिया निगुती राहिले श्रीगुरु अतिप्रित्य वेदाभ्यास शिकविती शिष्यवर्गा बहुतांसी. नगरलोक विस्मय करीती अभिनव झाले ऐसे म्हणती बाळ पहा हो वर्षे 7 वेद 4 सांगतसे. विद्वानांहोनी विद्वान विद्यार्थी तिन्ही वेद पाती षटशास्त्री जे म्हणविती तेही येती शिकावया. येणेंपरी तया घर्य राहिले गुरु प्रीतिकर्य माता झाली गरोदरी महानंद करीतसे. नित्य पूजिती पुत्रासी ठेवुनी भाव कुळदैवत ऐसी निधान लाधे एखाद्यासी काय सांगो संतोष त्यांचा. तनु नवमास जाहली अंतर्वतनी माता झाली प्रसूती पुत्र झाले योग ख्याती अतिसुंदर परियेसा.
पुत्र झाले उल्हास थोर, मातापित्या संतोष फार, आशीर्वचन असे गुरु असत्य केव्य होईल. याकारण्य गुरुवचन सत्य मानाव्य विद्वज्जन्य, जैसे असेल अंतःकरण तैसे होईल परियेसा. ऐशापरी वर्ष एक त्रिमासी झाले ते बाळक, खेळवीचे माता ऐक, आले श्रीगुरु तयांजवळी. जननी ऐक माझे वचना, झाली तुझी मनकामना, दोघे पुत्र निधाना, पूर्णायुषी आहे ती जाण. आणखी होतील दोघे कुमारक, त्यानंतर कन्या एक, असाल नांदत अत्यंत सुख, वासना पुरतील तुझी जाणा. आता अमुत्य निरोपाव्य, जावो आम्ही स्वभाव्य, संतोषरूपी तुम्ह्य व्हाव्य, म्हणोनी निरोप घेती तयवेळ्य. संतोषोनी माता पिता, चरणांवरी ठेवीती माथा, स्वामी आमुच्या कुळदेवता, अशक्य आम्ही बोलावया. न कळे आम्हा स्वरूपज्ञान, तुझे स्वरूप नकळे कवणा, मायामोह्य वेष्टोन कामना, नेणोंची महिमान तुझेय. मायाप्रपंचय वेष्टोनी, तुतेय जरी सूत म्हणोनी, एके समय निष्ठुर बोलो वचनीय, क्षमा करण्य स्वामिया. सहभोजन शयनासनीय, तुतेय गांजोळ भुकेजोनी, कडे न घेंची उपगोनी, क्षमा करे गा देवराया. तारक आमुचे वंशासी, बापा तुअ अवतरलासी, प्रदोषपूजा फळासी, आली मातेय स्वामिया. आता आम्हा काय गती, सांगा स्वामी कृपामूर्ती, जननमरण यातनयाती, कडे कराव्य दातारा. सगरांवरी जैसी गंगा, तैसा तुवा आलासी चांगा, पावन केलेंसी माझे अनगा, उभयकुळ्य 42. आम्हा ठेवीसी कवणेपरी, या धुरंधर संसार्य, तुझे दर्शन नोहे तरी, केव्य वांचो प्राणात्मजा. ऐकोनी मातापितयांचे वचन, बोलती श्रीगुरु आपण, जे जे समय तुमचे मन स्मरण करील आम्हांसी. स्मरण करिता तुम्हांजवळी असेन जननी मी तात्काळ्य, न करावी चिंता वेळोवेळी, म्हणून भाग देतसे. आणि कन्यापुत्र तिनी, होतील ऐक तुअ भवानी, दैन्य नाह्य तुमच्या भुवनीय, सदा श्रीमंत नांदाल. जन्मांतर्य परमेश्वरासी, पूजा केली तुवा प्रदोषीय, याची महिमा आहे ऐसी, जन्मोजन्मीय श्रियायुक्त. इह सौख्य होय ऐक, देहांतीय जाणा परमलोक, पूजा करिता पिनाक, पुनर्जन्म तुम्हा नाह्य. तुवा आराधिला शंकर, आम्हा करविला अवतार, वासना पुरेल तुझा भार, आम्हा निरोप दे आता. पुनर्दर्शन तुम्हांसी, होईल ऐका वर्षे, तिसिय, जावोनी बदरीवनासी, म्हणोनी निघती तयवेळ्य. निरोप घेवोनी तयवेळा, श्रीगुरु निघाले अवलिळा, नगरलोक येती सकळा, मातापिता बोळविती. म्हणती समस्त नगरनारी, तपासी निघाला ब्रह्मचारी, होईल पुरुष अवतारी, मनुष्यदेही दिसतसे. एक म्हणती पहा हो नवल, तपासी निघाला असे बाळ, मातापिता सुख्य केवळ, निरोप देती कौतुक्य. कैसे यांचे अंतःकरण, जैसा हो का पाषाण, मन करुनी निर्वाण, बोळविताती पुत्रासी. एक म्हणती नवे बाळ, होईल त्रिमूर्तीचा अवतार केवळ, अनुमान नवे हा निश्चळ, वेद केव्य म्हणतसे. 7 वर्षांचे बाळक देखा, वेद म्हणतो अखिल शाखा, मनुष्य मात्र नवे ऐका, ऐसे म्हणती साधुजन. ऐसे म्हणोनी साधुजन, करिताती साष्टांगीय नमन, नानापरी स्तोत्रवचन करीते झाले अवधारा. नमन करोनी सकळीक, आले आपुले गृहांतिक, पुढे जाती जननीजनक, पुत्रास्वय बोळवीत. निजस्वरूप जननीयेसी, दाविता झाला परियेस्य, श्रीपाद श्रीवल्लभ, दत्तात्रेयासी, देखते झाले जनकजननी. त्रयमूर्तीचा अवतार, झाला नरहरी नर, निजरूपय दिसे कर्पूरगौर, पाहता नमिल्य चरणासी. जय जया जगद्गुरु, त्रयमूर्तीचा अवतारू, आमुचे पुण्य होते अथोरू, म्हणोनी देखिले तुमचे चरण. तू तारक विश्वासी, आम्हा उद्धरिले विशेष्य, पुनर्दर्शन आम्हांसी, द्यावे म्हणोनी विनविती. ऐसे म्हणोनी मातापिता, चरणांवरी ठेवीती माथा, अलिंगिती श्रीगुरुनाथा, स्नेहभावेंकरुनिया. संतोषोनी श्रीगुरुमूर्ती, आश्वास केला अतिप्रीतीय, पुनर्दर्शन हो निश्चितीय, देईन म्हणती तयवेळ्य. ऐसे तया संभाषोनी, निरोप घेतला तत्क्षणीय, परतोनी आली जनकजननी, येती संतोषोनी मंदिरात. वर्धमूर्ती श्रीगुरुराणा, निघाला जावया बदरीवना, पातला आनंदकानना, वाराणसी क्षेत्रासी. अविमुक्त वाराणसी पुरी क्षेत्र थोर सचराचर्य, विश्वेश्वर अवधार्य, अनुपम्य असे त्रिभुवनीय. राहुनिया तया स्थानीय, अनुष्ठिती गुरुशिरोमणी, विश्वेश्वराचे दर्शनीय,
पूजा करीती आत्मारामासी. येणेंपरी तया स्थानीय क्वचित काळ श्रीगुरुमुनी अष्टांगयोगें करुनी तप करीती पर्येसा. तया काशीनगरात तापसी असती आणिक बहुत संन्यासी यती अवधूत तप करीती दारुण. तयांत श्रीगुरु ब्रह्मचारी योगाभ्यासधुरंधर्य करीताती तपस्वी येरी अभिनव करीती मनात. म्हणती पहा हो ब्रह्मचारी तप करीतो नानापरी कैसे वैराग्य याचे उदर्य निर्लिप्त असे पर्येसा. शरीरस्वार्थ नाह्य यासी योग्य होय हा संन्यास्य स्नान करीतो त्रिकाळेस्य मणिकर्णिका तीर्थांत. ऐसे स्तोत्र नित्य करीती समस्त संन्यासी येती वृद्ध होतायक यती कृष्ण सरस्वती नाम्य. तो केवळ ब्रह्मज्ञानी तपस्वी असे महामुनी सदा देखोनिया नयनीय स्नेहभाव्य भावितसे. म्हणे समस्त यतीश्वरांसी न म्हणा नर ब्रह्मचारीसी अवतार पुरुष अतितापसी विश्ववंद्य दिसतसे. वयसा धाकुटा म्हणूनी नमन न कराल तुम्ही मुनी प्रख्यात मूर्ती हा त्रिभुवन्य आम्हा वंद्य असे देखा. वार्धक्यपणे आम्ही यासी वंदिता दुःख सकळांसी विशेष आम्ही संन्यासी मूर्ख लोक निंदिती. या कारणे आम्ही यासी विनवुव परोपकारासी संन्यास देता समस्तांसी भक्ती होईल स्थिरमन्य. लोकानुग्रहानिमित्त हा होय गुरु समर्थ याचे दर्शन मात्रेय पुनीत आम्ही पर्येसा. या कारणे बाळकासी विनवुव आम्ही विनयस्य आश्रम घ्यावा संन्यासी पूजा करून एकभाव्य. म्हणूनी आले तयाजवळ्य विनविताती मुनी सकळी ऐक तापसी स्तोममौळी विनंती असे पर्येसा. लोकानुग्रहाकारण्य तुम्ही आता संन्यास घेण्य आम्हा समस्ता उद्धरण्य पूजा घेण्य आम्हा करव्य. या कलियुगीय संन्यास म्हणून निंदा करीती सकळई जन स्थापना करणार कवण न दिसती भूमीवरी. श्लोक यज्ञदान गवालंभ संन्यास फलपैतृकम देवराजस सुतोत्पत्तीय कलौ पंच विवर्जयेत. टीका यज्ञ दान गवालंभन संन्यास घेता अतिदूषण फलपैतृक भ्रातांगना करू नये म्हणताती. करिता कलियुगात निषिद्ध बोलती जन समस्त संन्यासमार्ग सिद्धांत वेदसम्मत विख्यात. पूर्वी ऐसे वर्तमानीय निषेध केला सकळही जनीय श्रीशंकराचार्य अवतारोनी स्थापना केली पर्येसा. तयावरी इतुके दिवस चालत आला मार्ग संन्यास कली प्रबळ होता नाश पुनर्पी निंदा करीताती. आश्रमाचा उद्धार सकळ जना उपकार करावा कृपासागर म्हणती सकळ मुनिजन. ऐकोनी त्यांची विनंती श्रीगुरुमुनी आश्रय घेती वृद्ध कृष्ण सरस्वती तयापासूनी पर्येसा. ऐसे म्हणता सिद्धमुनी विनवीतसे नामकरणी संदेह होतो माझे मनीय कृपानिधी मुनिराया. म्हणती श्रीगुरु तोची जगद्गुरु त्याते झाला आणिक गुरु त्रयमूर्तीचा अवतारू कवणेपरी दिसतसे. सिद्ध म्हणे शिष्यासी सांगेन याची स्थिती कैसी पूर्वी श्रीरघुनाथासी झाला वसिष्ठ केव्य गुरु. आठवा अवतार श्रीकृष्णदेवासी सांदीपनी जाहला गुरु कैसी अवतार होतांची मानुष्य तयापरी रहाटाव्य. या कारणे श्रीगुरुमूर्ती गुरु केला तो कृष्ण सरस्वती बहुकाळींचा होता यती म्हणूनी त्यात्य मानिलेय. शिष्य म्हणे सिद्धासी स्वामी कथा निरोपिलीसी वृद्ध कृष्ण सरस्वतीसी गुरु केलेय म्हणूनिया. समस्त यतीश्वरांहून तयासी दिधला बहुमान कृष्ण सरस्वती तो पूर्वी कोण कोण गुरुचे मूळपीठ. विस्तारुनी आम्हांसी निरोपाव्य कृपेस्य त्याने माझे मानस्य संतोष होईल स्वामिया. ऐसे शिष्य विनविता तनु सांगे विस्तारता मूळपीठ आद्यंता गुरुसंतती पर्येसा. आदिपीठ शंकर गुरु तदनंतर विष्णू गुरु त्यानंतर चतुर्वक्त्र गुरु हे मूळपीठ अवधार्य. तदनंतर वसिष्ठ गुरु तेथोनी शक्ती पराशरू त्याचा शिष्य व्यास थोरू जो का अवतार विष्णूचा. तयापासूनी शुक गुरुजाण गौडपादाचार्य सगुण आचार्य गोविंद तयाहून पुढे आचार्य तो शंकर जाहला. तदनंतर विश्वरूपाचार्य पुढे ज्ञानबोधिगिरीय त्याचा शिष्य सिंहगिरीय ईश्वरतीर्थ पुढे झाले. तदनंतर नृसिंहतीर्थ पुढे शिष्य विद्यातीर्थ शिवतीर्थ भारतीतीर्थ गुरुसंतती अवधार्य. मग तयापासोनी विद्यारण्य
श्रीपादमुनी विद्यातीर्थ म्हणोनी पुढ्य झाला पर्येसा. त्याचा शिष्य मळीयानंद देवतीर्थ सरस्वती वृंद तेथोनी सरस्वती यादवेंद्र गुरुपीठ येणेंपरी. यादवेंद्र मुनीचा शिष्य तोची कृष्ण सरस्वती विशेष बहुकाळींचा संन्यासी म्हणोनी विशेष मानिती. येणेंपरी श्रीगुरुनाथ आश्रम घेती चतुर्थ संन्यासमार्गस्थापनार्थ श्रीनृसिंह सरस्वती. समस्त वेदांचा अर्थ सांगता झाला श्रीगुरुनाथ म्हणोनी वंदिती समस्त तया काशी नगरात. ख्याती केली अतिगहनी तया वाराणसी भुवनीय यती समस्त येऊनी सेवा करीती श्रीगुरुची. मग निघाले तेथोनी बहुत शिष्य समवेत मुनी उत्तरतीर्थ बदरिवनीय अनंत तीर्थे पहावया. सव्य घालुनी मेरुसी तीर्थे नवखंड क्षितिसी सांगता विस्तार बहुवसी ऐक शिषा नामकरणी. समस्त तीर्थे अवलोकित सावे शिष्य यतींसहित भूमिप्रदक्षिणा करीत आले गंगासागरासी. सिद्ध म्हणे नामांकिता समस्त चरित्र सांगता विस्तार होईल बहुकथा म्हणोनी तावनमात्र सांगतोय परियेस्य. समस्त महिमा सांगावयासी शक्ती केची आम्हांसी अनंत महिमा त्रैमूर्तीसी गुरुचरित्र परियेस्य. गंगासागरापासाव तटाकयात्रा करीत देव प्रयागस्थानीय गुरुराव येते झाले परियेसा. तया स्थानीय असता गुरु आला एक द्विजवरू माधव नाम्य असे विप्रू श्रीगुरुसी भेटला. ब्रह्मज्ञान तयासी उपदेश केला प्रीतिस्य चतुर्थाश्रम तयासी देते झाले परियेसा. नाम माधव सरस्वती तया शिष्यातेय ठेविती तयावरी अतिप्रीती शिष्यांमध्ये परियेसा सिद्ध म्हणे नामकरणी. शिष्य झाले येणेगुण्य अखिल यती नामकरणी सांगे नैका एकचित्य गंगाधराचा नंदनू सांगे गुरुचरित्र कामधेनू ऐकता होय महाज्ञानू लाधे चारी पुरुषार्थ इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पत्रौ श्रीनृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे श्रीगुरुचातुर्थाश्रमग्रहण गुरुपरंपरा कथन नाम द्वादशोऽध्याय श्रीगुरुदेव दत्त श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु.